हेत्वाभास. हेत्वाभास किती आहेत? 5. कोण कोण? सविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध, बाधित. बरोबर. त्यापैकी पहिला आहे सविचार. त्याचे 3 प्रकार: साधारण, असाधारण, अनुसाधारण. त्याचा विचार झाला. म्हणजे सविचार हेत्वाभासाचा विचार संपला. त्याच्यानंतर आता पुढचा आहे नंबर 2 कोण? विरुद्ध. बघा, साध्या भाव व्याप्तो हेतु विरुद्ध. साध्या भाव व्याप्तो हेतु विरुद्ध. यथा शब्दो नित्य कृतकत्वात् इति. यथा शब्दो नित्य कृतकत्वात् इति. कृतकत्वं हि नित्यत्व अभावेन अनित्यत्वेन व्याप्तम्. कृतकत्वं हि नित्यत्वाभावेन अनित्यत्वेन व्याप्तम्. बघा आता विरुद्ध हेत्वाभास. तर काय लक्षण केलंय मूळमध्ये? साध्या भाव व्याप्त. अर्थात साध्या भाव याची व्याप्ती आहे. कुठं? हेतू. यद्यपि खरं पाहिलं तर हेतू हा कसा असावा लागतो? साध्याची व्याप्ती त्याच्या ठिकाणी असावी लागते का साध्या भावाची? साध्याची. जसं पर्वतो वन्यमान धूमात आहे की नाही. या ठिकाणी हेतू कोण आहे? धूम. आणि साध्य कोण आहे? वन्नी. व्याप्य कोण आहे? धूम. व्यापक कोण आहे? वन्नी. कुणाची व्याप्ती कोणावर आहे? वन्नीची व्याप्ती धुमावर आहे. अर्थात साध्याची व्याप्ती हेतूवर आहे. म्हणजेच हेतू हा कसा असावा लागतो? साध्याच्या व्याप्तीने व्याप्त. म्हणजे साध्य व्याप्य असला पाहिजे. कसा असला पाहिजे? साध्य व्याप्य. पण एखादा हेतू जर साध्य व्याप्य नसेल, त्याच्या उलट असेल, साध्या भाव व्याप्य असेल, म्हणजे साध्या भावाची व्याप्ती त्याच्यावर असेल, तर तिथला हेतू सद हेतू नसतो. तो कसा असतो मग? असद. म्हणजे हेत्वाभास. कोणता? विरुद्ध. कारण व्याप्याच्या द्वारे व्यापकाची सिद्धी होते असा नियम आहे. जसं व्याप्य कोण आहे? धूम. त्याच्याद्वारे व्यापक जो वन्नी त्याची काय केली जाते? सिद्धी. पर्वत, वन्यमान, धूमान. बरोबर. मग आता एखादा हेतू जर साध्याच्या व्याप्तीने व्याप्त नसेल, त्याच्या डोक्यावर साध्य अभावाची व्याप्ती असेल. कोणाची व्याप्ती असेल? साध्या भावाची. अर्थात व्यापक कोण झाला मग? साध्या भाव. आणि व्याप्य कोण झाला? हेतू. मग तो व्याप्य हेतू साध्याला सिद्ध करील का साध्या भावाला? साध्या भावाला. आणि लिहिला गेला आहे कशासाठी? साध्याला सिद्ध करण्यासाठी. दिला आहे साध्याला सिद्ध करण्यासाठी. परंतु तो साध्याला सिद्ध करू शकणार नाही. अपितू कुणाला सिद्ध करील? साध्या भावाला. विरुद्ध काम करायला लागला की नाही तो. म्हणून त्याला काय म्हणायचं? विरुद्ध हेत्वाभास. लक्षात आलं? पंक्ती पहा. साध्या भाव व्याप्तो हेतु विरुद्ध. उदाहरण. यथा शब्द नित्य कृतकत्वात. स्थळ आहे. या ठिकाणी पक्ष शब्द, साध्य नित्यत्व, हेतू कृतकत्व. बरोबर आहे की नाही. आता आपण जर समजा व्याप्ती मांडण्याचा प्रयत्न केला. यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र नित्यत्वम. कृतकत्वम शब्दाचा अर्थ आहे कार्यत्व. यत्र यत्र कार्यत्वम म्हणजे कृतकत्वम, तत्र तत्र नित्यत्वम. ही व्याप्ती जमेल का? नाही जमणार. का बरं? कुठंच असं उदाहरण तुम्हाला सापडणार नाही जिथं कार्यत्व आहे आणि नित्यत्व आहे. तसं उदाहरणार्थ कार्यत्व आहे कुठे? घटाच्या ठिकाणी. तिथे नित्यत्व आहे का? नाहीये. पटाच्या ठिकाणी कार्यत्व आहे, कृतकत्व आहे. तिथं म्हणजे पटाच्या ठिकाणी नित्यत्व आहे का? नाहीये. म्हणजे कुठंच नाहीये. जर व्याप्ती जमली असती, कोणती व्याप्ती? यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र नित्यत्वम. जर व्याप्ती जमली असती तर कुणापेक्षा व्यापक कोण झाला असता? हा, कृतकत्वापेक्षा व्यापक नित्यत्व झालं असतं. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यः. कुठं बाद आहे का याचा? नाही आहे. मग कोणापेक्षा व्यापक कोण आहे?
ध्रुवापेक्षा व्यापक ध्वनी आहे. तसं यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र नित्यत्व नाहीये. जर असतं तर कोणापेक्षा व्यापक कोण झाला असता? कृतकत्वापेक्षा व्यापक नित्यत्व झाला असता. पण तो नियम आहे का? नाही. उलट कसा नियम आहे मग? यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र अनित्यत्वम. म्हणजेच नित्यत्वाचा अभाव, अनित्यत्व आहे की नाही? हा. मग आता ही व्याप्ती बनली, नियम जमला, याला कुठं बाद नाही आहे. कोणता नियम? यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र अनित्यत्वम. बरोबर आहे की नाही? मग आता या दोन्ही मध्ये व्याप्य कोण आणि व्यापक कोण? बरं, यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र अनित्यत्वम. यत्र यत्र पदाने घेतलंय आपण, तत्र तत्र पदाने घेतलेलं आहे. आणि मागे एकदा सांगितलं होतं, जो यत्र यत्र पदाने घेतला जातो तो व्याप्य असतो, आणि तत्र तत्र पदाने जो येतो तो व्यापक. नियमाचा जर बाद नसेल तर यत्र यत्र पदाने घेतल्या जाणारा व्याप्य. मग नियम काय बनला? यत्र यत्र कृतकत्वम तत्र तत्र अनित्यत्वम. बनला की नाही नियम? कुठं बाद आहे याचा? नाही आहे. बघा तुम्ही, कृतकत्व घटास ठिकाणी आहे, तिथं अनित्यत्व आहे. कार्यत्व पटास ठिकाणी आहे, तिथं अनित्यत्व आहे. कृतकत्व मठास ठिकाणी आहे, तिथं अनित्यत्व आहे. कुठंच अडचण नाही आहे. याचा अर्थ आता या दोन्ही पैकी कोण व्याप्य आणि कोण व्यापक झाला? कृतकत्व व्याप्य आणि व्यापक अनित्यत्व. बरोबर आहे की नाही? व्यापक कोण झाला? अनित्यत्व. आणि व्याप्य कोण झाला? कृतकत्व. कुणाची व्याप्ती कुणावर आहे? अनित्यत्वाची व्याप्ती कृतकत्वावर आहे. काय? अनित्यत्वाची व्याप्ती कृतकत्वावर. अर्थात कुणाची व्याप्ती आहे? अनित्यत्वाची आहे. अर्थात कुणाची आहे? साध्या भावाची. साध्य काय आपलं? नित्यत्व. साध्याभाव नित्यत्वाभाव. साध्य नित्यत्व, साध्याभाव नित्यत्वाभाव म्हणजेच अनित्यत्व. आता अनित्यत्वाची व्याप्ती आहे कुठं? कुणावर? कृतकत्वावर. अर्थात कृतकत्व हे कसं झाला हा येतो? साध्याच्या व्याप्तीने व्याप्त आहे की साध्य अभावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे? साध्य अभावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे. म्हणजे कृतकत्वाच्या ठिकाणी साध्याभावाची व्याप्ती आहे. मग कृतकत्वाच्या द्वारे सिद्धी झालीच तर कशाची होऊ शकते? साध्याभावाची. पण इथं लिहिलंय कृतकत्व कशाकरिता? नित्यत्व सिद्ध करण्याकरिता. काय? नित्यत्व सिद्ध करण्याकरिता लिहिलं आहे. पण ते सिद्ध करील कशाला? नित्यत्वाच्या अभावाला, अनित्यत्वाला. अर्थात हा येतो कसा झाला मग? विरुद्ध. लक्षात आलं एवढं? पंक्ती पहा. साध्याभाव व्याप्तो हेतु विरुद्ध यथा शब्द नित्य कृतकत्वात् इति. लागलं? पुढे पहा. कृतकत्व मी मूळ मध्ये चाललंय. कृतकत्वम ही, कृतकत्वम हा हेतू नित्यत्व अभावेन अनित्यत्वेन व्याप्तम. नित्यत्वाचा अभाव म्हणजेच काय? अनित्यत्व. आणि अनित्यत्वाने काय ते व्याप्त आहे. सारं घटून दिलं तुम्हाला. ठीक. आता न्यायबोधिनी बघू. विरुद्धम लक्षयती. सापडलं का? साध्या भाव व्याप्त इति. ठीक आहे जी. मूळ ग्रंथामध्ये साध्या व्याप्त ही जी पंक्ती आलेली आहे, या पंक्तीच्या द्वारे मूळ ग्रंथकार लक्षण करत आहे. कशाचं? विरुद्धाचं. विरुद्धम लक्षयती. विरुद्धाचं लक्षण करत आहे. कोणत्या पंक्तीने? साध्या भाव व्याप्त. ठीक आहे जी. साध्या भाव व्याप्ती म्हणजे साध्या भावाची व्याप्ती म्हणजे नेमकं काय हो? तर साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. साध्या भावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे. म्हणजे कोणत्या व्याप्तीने व्याप्त आहे? साध्या भाव निरूपित जी व्यतिरेक व्याप्ती. काय काय? साध्या भाव निरूपित जी व्यतिरेक व्याप्ती. त्या व्यतिरेक व्याप्तीने तो काय आहे? व्याप्त आहे. कळलं ना? कसं? थोडं समजून घेऊया. थोडं लिहा तुम्ही वहीवर. एकाच ओळीत लिहायचं, बारीक थोडं लिहा. साध्य व्याप्ती ही साध्य व्याप्ती बराबर साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती. साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती.
बराबर त्याच वेळी पुढं बराबर साध्या भाव व्यापकी भूत साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्वम सांगितलं इथे लिहा पुस्तक बंद करून ठेवा साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्वम लिहिलं चला काय काय लिहिलं साध्य व्याप्ती साध्य व्याप्ती म्हणजे काय साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती लिहिलं का म्हणजेच काय साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व घटूया आपण जरा वेगळ्या ठिकाणी पर्वतो वन्यमान धुमा काय जी पक्ष पर्वत साध्य वन्नी हे तो धूम ठीक आहे की नाही तर आता साध्य कोण आहे वन्नी त्या साध्य रूप जो वन्नी आहे त्याची व्याप्ती धुमावर आहे की नाही आहे कोणती व्याप्ती आहे धुमावर व्याप्ती आहे अन्वय व्याप्ती बी आहे व्यतिरिक व्याप्ती बी कारण धूम हा अन्वय व्यतिरिक येतो आहे पण आपल्याला इथे घ्यायची आहे व्यतिरिक व्याप्ती काय घ्यायची जी व्यतिरिक तर साध्य व्याप्ती वन्नीची व्याप्ती कुठं आहे धुमावर आहे लक्षात आलं साध्य व्याप्ती म्हणजे काय साध्य निरूपित व्यतिरिक व्याप्ती काय जी साध्य निरूपित व्यतिरिक व्याप्ती ज्याची व्याप्ती दाखवायची ना आहे की नाही साध्याची व्याप्ती दाखवायची ना म्हणजेच साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती मग साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती तिचा काय आकार बनेल साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व ही व्यतिरिक व्याप्ती झाली की नाही साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व ठीक आहे लिहा वैवर साध्य व्याप्ती हे जे पद होतं ना त्याच्या खाली या साध्य शब्दाच्या खाली लिहा साध्य वन्नी किंवा लिहा वन्नी वन्नी व्याप्ती वन्नी व्याप्ती बराबर वर काय पद आता साध्य निरूपित व्यतिरिक व्याप्ती काय पद तयार होईल खाली वन्नी निरूपित व्यतिरेक व्याप्ती वन्नी निरूपित व्यतिरेक व्याप्ती वन्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती साध्याची व्याप्ती म्हणजे काय साध्य कोण येतं वन्नी वन्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती वन्य निरूपित व्याप्ती ना ज्याने निरूपित करायची त्याचा अभाव घ्यायचा राहतो म्हणून वन्नीचा काय घेणार आपण अभाव पुढच्या पंक्तीत काय लिहिलं आहे साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व काय तयार होईल वाक्य वन्या भाव व्यापकी भूत धूमा भाव प्रतियोगित्व लिहून काढा वन्या भाव व्यापकी भूत वन्या भाव व्यापकी भूत अभाव कोणा भाव धुमा भाव धुमा भाव प्रतियोगित्वम कुठे गेलं धुमाच्या ठिकाणी लक्ष झालं वन्या भावापेक्षा व्यापकी भूत अभाव कोण धुमा भाव आणि त्या धुमा भावाचा प्रतियोगी कोण धूम गेलं की नाही प्रतियोगी तर धुमा ठिकाणी अर्थात धूम हेतू कसा झाला मग व्यतिरेक व्याप्तीने युक्त आहे अर्थात साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्तीवाला आहे काय साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्तीवाला आहे म्हणजेच साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व त्याच्या ठिकाणी आहे बरोबर आहे की नाही आता हे झालं आता एक दोन वेळी सोडून खाली लिहा एकाच वेळी जाईल पुढं असं साध्या भाव व्याप्ती साध्या भाव व्याप्ती बराबर ध्यान द्या आता पहिली ओळ काय लिहिली तुम्ही वर साध्य व्याप्ती
त्याचा अर्थ काय केला? वन्य साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती. बराबर चिन्ह दिलं ना. साध्य व्याप्ती म्हणजेच काय? वन्नीचं नाव घेऊ नका, पहिलीच ओळ वाचा. साध्य व्याप्ती बराबर चिन्ह कुठे दिलंय? खालचं उदाहरण आहे. साध्य व्याप्ती त्याचा अर्थ काय केला? साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती. लक्षात आलं की नाही? आता काय शब्द लिहिलाय तुम्ही? साध्या भाव व्याप्ती. याचा अर्थ काय होईल बरं त्या सूत्रानुसार? वन्य साध्या भाव निरूपित शाबास. साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. बस वरचं सूत्र तेच खाली वापरायचं आहे. काय तयार झालं? साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. लिहिलं का? काय लिहिलं? साध्या भाव व्याप्ती. याचा अर्थ काय केला? साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. वरच्या सूत्रानुसार तोच अर्थ आला की नाही? कारण वर काय होतं? साध्य व्याप्ती. त्याचा अर्थ काय केला? साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती. बरोबर. तसं इथं शब्द काय भेटला आपल्याला? साध्या भाव व्याप्ती. मग त्याचा अर्थ काय होईल? साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. पुन्हा वरचं जे पहिली पंक्ती होती साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती होतं की नाही? त्याचा अर्थ काय केला पुढं? साध्या भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगी. ध्यान द्या. काय करतात? साध्या भाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. अभाव प्रतियोगित्व केलं होतं की नाही? तसं आता आपल्याला हा जो शब्द आपण लिहिला आहे साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. काय जी? साध्या भाव निरूपित. वर काय होतं? साध्य निरूपित. म्हणून आपण काय घेतला होता? साध्या भाव. ज्याने निरूपित आहे त्याचा अभाव घ्यायचा. तिथं साध्य निरूपित होती म्हणून काय घेतो आपण? साध्या भाव. पुढं साध्या भाव व्यापकी भूताभाव. साध्य निरूपित आहे म्हणून साध्या भाव घेतलं. तसं आता ही व्याप्ती कशाने निरूपित आहे? साध्या भाव निरूपित आहे. मग आता त्याचा अर्थ करताना पुढे त्याच वरच्याच नियमानुसार काय होईल बरं? कोण सांगतं? साध्या भाव निरूपित. साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगी. साध्य व्यापकीभूत करून साध्य कसं काय सांग? जसं आपण इथे साध्य घेतो तिकडे साध्य भाव घेतला, तसं इकडे साध्य भाव घेतला तिकडे साध्य घेतला. काय काय सांग ना, जे कळत ते सांग. नक्कल गेली तो कॉपी गेली. शामारा सांगा. हा काहीच नाहीये बघा. एक्स वाय झेड सारखं गणित आहे फक्त. वरची पहिली पंक्ती जी लिहिली ना तिलाच बघायचं. त्याच्यानुसार खालची वळ तयार करीत चालायची. काहीच अवघड नाही. वन्नी फिन्नी सोडून द्या. ते उदाहरण दिलं होतं. काय डोकं लावायचं नुसतं हसून थोडी जमणार आहे. पहिली पंक्तीत काय होता बोला? पहिला शब्द काय होता? साध्य व्याप्ती. बरोबर. त्याचा अर्थ काय केला? साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती. साध्य निरूपित आहे ना. ज्याने निरूपित आहे साध्य निरूपित आहे. साध्य त्याचा अर्थ करताना काय घेतला आपण? साध्या भाव. जसं घट निरूपित व्यतिरेक व्याप्ती म्हटलं तर काय घ्यावं लागेल? घटाभाव. पट निरूपित व्यतिरेक व्याप्ती म्हटलं तर काय घ्यावं लागेल? पटाभाव. साध्य निरूपित व्यतिरेक व्याप्ती म्हटलं तर काय घ्यावा लागला? साध्या भाव. आहे की नाही? साध्या भाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती करायची तर साध्या भावा भाव. किती सोपं आहे. मग आम्ही कुठं काय नकार केला? खंडन केलं का? याचं खंडन केलं. तसं डोकं चाललं पाहिजे साऱ्यांचं ना. मग लिहा पुढे आता तसंच वाक्य. काय वाक्य तयार झालं? पण साध्या भावा भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. काय तयार झालं? साध्या भावा भाव व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व.
लक्षात आलं आता? हां, लिहिलं का? काय लिहिलं? साध्याभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. ठीक, ध्यान द्या. आत्ता जे तुम्ही लिहिले साध्या भावा भाव, त्याच्या खाली अधोरेखा करा. केली? आता ध्यान द्या बरं. समजा समोर इथं घट आहे, कोणीतरी घेऊन गेलं. आता काय घटाचं इथं अभाव आहे, बरोबर आहे की नाही? आणि पुन्हा घट आणला, आता घटाचा अभाव राहिला का? मग काय झालं? घट अभावाचा अभाव म्हणजेच बरोबर. पट अभावाभाव म्हणजे पट, मठ अभावाभाव म्हणजे तसं इथं साध्य अभावाभाव म्हणजेच काय? साध्य अभावाभाव म्हणजे काय? साध्य. मग आता जी अधोरेखा केली ना, खाली रेष वडून बांध देऊन लिहा साध्य. लिहिलं साध्य. आणि पुढं काय? मग आता अधोरेखेच्या पुढं वर लिहून काढा खाली. मग व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व, साध्य शब्दाच्या पुढे साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. लक्षात येऊ राहिलं? ध्यान द्या. साध्या भावा भाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व, याचाच अर्थ काय झाला? साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. लक्षात आलं एवढं? आता आपण थोडं घटू याच्यात. स्थळ आहे शब्द नित्य कृतकत्वात. काय जी? शब्द नित्य कृतकत्वात. बरोबर. मूळ म्हणजे जे दिले तेच आहे, काही बदल नाही. शब्द नित्य कृतकत्वात. पक्ष शब्द बोलत चला. शब्द पक्ष शब्द. साध्य नित्यत्व. नित्यत्व. हेतू कृतकत्व. कृतकत्व. लक्षात आलं एवढं? आता कृतकत्वाच्या ठिकाणी व्याप्ती आहे. साध्याची व्याप्ती आहे का साध्या भावाची व्याप्ती आहे? साध्या भावाची व्याप्ती आहे. काय आहे जी? साध्या भावाची व्याप्ती आहे. आता जी पंक्ती लिहिली होती ना, ती पंक्ती बघत बघत बघा. आता काय पाहिजे? शब्द पहिला साध्या भाव व्याप्ती आहे की नाही? साध्य नित्यत्व. साध्य नित्यत्व. साध्याभाव नित्यत्वाभाव. साध्याभाव म्हणजे काय? नित्यत्वाभाव. ते नित्यत्वाभावाची व्याप्ती आहे. कुठं? कृतकत्वाची. आता साध्य नित्यत्व, साध्याभाव नित्यत्वाभाव. नित्यत्वाभावाची व्याप्ती. मग काय अर्थ केला त्यात? साध्याभाव व्याप्ती याचा अर्थ काय केला आहे? साध्याभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. काय जी? साध्याभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. साध्य कृतकत्व. साध्य नित्यत्व. साध्याभाव नित्यत्वाभाव. आहे की नाही? साध्याभाव नित्यत्व. नित्यत्वाभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती पाहिजे आपल्याला. आहे की नाही? काय जी? नित्यत्वाभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. त्याचाच अर्थ पुढे केलाय. काय? साध्याभावाभाव. साध्य नित्यत्व. साध्याभाव नित्यत्वाभाव. त्याचा भाव नित्यत्व अभावाभाव. नित्यत्व अभावाभाव म्हणजेच नित्यत्व. मग त्याच्यापेक्षा व्यापक साध्य व्यापकीभूत अभाव. नित्यत्वापेक्षा व्यापकीभूत अभाव कृतकत्वाचा अभाव आहे की नाही? आहे. यत्र यत्र नित्यत्वम. नाही काय? साध्य व्यापकीभूत अभाव. साध्य कोण आहे? नित्यत्व. त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव आहे कृतकत्वाभाव. कोणता भाव? कृतकत्वाभाव. लावून बघा ना. यत्र यत्र नित्यत्वम तत्र तत्र कृतकत्वाभाव. आहे की नाही? उदाहरण पहा. नित्यत्व कुठं आहे? आकाशाच्या ठिकाणी. तिथं कृतकत्व आहे का? काय मग? कृतकत्वाचा अभाव. नित्यत्व कुठं आहे? परमाणू ठिकाणी. तिथं काय आहे? कृतकत्वाचा अभाव. आहे की नाही? अर्थात साध्यापेक्षा व्यापकीभूत अभाव भेटला की नाही आपल्याला? नित्यत्वापेक्षा व्यापकीभूत अभाव कोण? कृतकत्व अभाव. आणि त्या कृतकत्व अभावाचा प्रतियोगी झाला कोण? कृतकत्व. कृतकत्व अभावाचा प्रतियोगी कोण आहे? कृतकत्व आहे.
घटाभावाचा प्रतियोगी कोण आहे? पटाभावाचा प्रतियोगी कोण आहे? पट. तसं कृतकत्वाभावाचा प्रतियोगी कोण? कृतकत्व. कृतकत्व आहे. लक्षात आलं एवढं? मग आता कृतकत्व प्रतियोगी झाला, अर्थात त्याच्या ठिकाणी व्याप्ती गेली. काय गेली? व्याप्ती गेली. कोणती व्याप्ती गेली? पण व्यतिरिक व्याप्ती गेली. पण साध्य निरूपित व्याप्ती गेली की साध्याभाव निरूपित व्याप्ती गेली? साध्याभाव निरूपित व्यतिरिक व्याप्ती गेली. काय जी? साध्याभाव निरूपित व्यतिरिक व्याप्ती गेली. साध्य निरूपित व्यतिरिक व्याप्ती जाती तर सदहेतूच राहिला असता, पण तो कसा ठरला? साध्याभाव निरूपित व्यतिरिक व्याप्तीवाला आहे. लक्षात आलं? आता लिहा खाली वहीवर. जी वळ लिहिली तुम्ही शेवटची, साध्याभाव व्याप्ती, त्याचा अर्थ केला साध्याभाव निरूपित व्यतिरिक व्याप्ती. त्याचा अर्थ केला साध्याभावाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. ठीक. आता पहिला शब्द जो आहे साध्याभाव व्याप्ती, साध्य शब्दाच्या खाली अधोरेखा करून लिहा. साध्य कोण आहे? आपलं साध्य नित्यत्व. मग साध्याभाव व्याप्ती याचा अर्थ नित्यत्वाभाव व्याप्ती. नित्यत्वाभावाची व्याप्ती. त्याच्या आता बरोबर चिन्ह देऊन त्याचा अर्थ काय तयार होईल? नित्यत्वाभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. काय झालं? नित्यत्वाभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. बरोबर? त्याचा अर्थ काय होईल आता? नित्यत्व अभावाभाव व्यापकीभूत. लिहा नित्यत्व अभावाभाव नित्यत्वाभावाभाव व्यापकीभूत अभाव. कंसातल्या कृतकत्वाभाव. प्रतियोगित्व गेलं. प्रतियोगित्व झालं. काय लिहिलं? नित्यत्वाभावाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. बरोबर? आता नित्यत्वाभावाभाव याच्या खाली अधोरेखा करायची. नित्यत्वाभावाभाव आणि खाली बाण ओढून लिहायचं काय? नित्यत्व. नित्यत्वाभावाभाव याचा अर्थ काय झाला? नित्यत्व. पुढची पद सारी तसे घ्या. नित्यत्व व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. लिहा नित्यत्व व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. नित्यत्वच काय? आपलं साध्य आहे. लिहिलं? काय लिहिलं? नित्यत्व व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. नित्यत्व व्यापकीभूत अभाव आहे ना, व्यापकीभूत अभाव. त्याच्या खाली अधोरेखा करा. व्यापकीभूत अभाव आणि खाली बाण ओढून लिहा कृतकत्वाभाव. कृतकत्वाभाव. आणि वरच्या वळीत प्रतियोगी होतं ना, व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. प्रतियोगी तर प्रतियोगीच्या खाली अधोरेखा करून खाली लिहा बाण देऊन. प्रतियोगी कोण झाला? कृतकत्व. प्रतियोगी कोण झाला? घटलं की नाही? पुन्हा घटवा. सांगतो आता, बघत चला. साध्य नित्यत्व. साध्याभाव साध्याभाव व्याप्ती. नित्यत्वाभाव व्याप्ती म्हणजेच नित्यत्वाभाव निरूपित व्यतिरेक व्याप्ती. बरोबर? म्हणजेच नित्यत्वाभावाभाव व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. बरोबर? नित्यत्वाभावाभाव म्हणजेच नित्यत्व. मग
मग काय वाक्य तयार झालं? नित्यत्व व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्वम. मग नित्यत्वापेक्षा व्यापकीभूत अभाव कृतकत्वाभाव. आणि त्या कृतकत्वाभावाचा प्रतियोगी कोण? कृतकत्व. तर गेलं की नाही? म्हणजे व्यतिरिक व्याप्ती गेली की नाही? कुठं? कृतकत्व. पण ही व्यतिरिक व्याप्ती कुणाची गेली? साध्याची का साध्या भावाची? साध्या भावाची. कारण पहिलं काय लिहिलं? साध्या भाव व्याप्ती आहे की नाही? जायला काय पाहिजे होती? साध्याची व्याप्ती. गेली कशाची? साध्या भावाची. अर्थात हा हेतू कसा झाला? असं देतो. कोणता? विरुद्ध नावाचा हेत्वाभास. लक्षात आलं? न्यायबोधिनी काढा आता. सापडलं? न्यायबोधिनी विरुद्धम लक्षयती साध्या भाव व्याप्त इति. मिळाली पंक्ती? पुढे बघा. साध्या भाव व्याप्ती ही. सापडला शब्द? साध्या भावाची व्याप्ती. पुढे काय आहे? साध्या भाव निरूपित व्यतिरिक व्याप्ती आहे की नाही? मध्ये बरोबर चिन्ह नसेल तर द्या. कुठं? साध्या भाव व्याप्ती. त्याच्या पुढे काय लिहायचं? बरोबर चिन्ह द्यायचं. त्याचा अर्थ काय झाला? साध्या भाव निरूपित व्यतिरिक व्याप्ती. त्याच्या पुढे बरोबर चिन्ह द्या. सापडलं? त्याचा अर्थ काय केला मग? साध्य व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. कळला अर्थ? साध्य व्यापकी भूत कसं काय आलं? साध्या भावाभाव म्हणजेच साध्य. जसं नित्यत्व भावाभाव म्हणजेच नित्यत्व. तेच साध्य आहे आपलं. म्हणून अर्थ तो झाला साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. साध्य नित्यत्व, त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव साध्य नित्यत्व. त्या नित्यत्व रूप साध्यापेक्षा व्यापकीभूत अभाव कृतकत्व अभाव. बघितलं की आपण? नित्यत्व कुठं आहे? आकाश या ठिकाणी. तिथं काय आहे? कृतकत्वाचा भाव. जिथं जिथं नित्यत्व आहे तिथं तिथं सर्व ठिकाणी कृतकत्वाचा काय आहे? मग साध्य जे आपलं नित्यत्व त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव भेटला की नाही? कोणता? कृतकत्वाभाव. आणि त्या कृतकत्वाभावाचा प्रतियोगी कोण? कृतकत्व. गेलं की नाही? तीच बघा. साध्य व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्व. लागलं जी? अर्थात एकंदरीत काय सिद्ध झालं? इथला हेतू जो आहे कृतकत्व तो व्यतिरिक व्याप्तीवाला आहे, पण साध्याच्या व्यतिरिक व्याप्तीवाला नाहीये. अपितू साध्या भावाच्या व्यतिरिक व्याप्तीने व्याप्त आहे. अर्थात विरुद्ध आहे. कळलं? पुढे पहा. तथाच. आता आपल्याला ज्ञान काय झालं बघा. पक्ष विशेषक साध्या भाव व्याप्य हेतू प्रकारक ज्ञानात असं ज्ञान झालं आपल्याला. आता काय? पक्ष विशेषक. पक्ष कोण? शब्द. पक्ष कोण आहे? शब्द. आणि त्याच्या ठिकाणी हेतू राहू राहिला कोणता? कृतकत्व. कोणता हेतू आहे? कृतकत्व. पण तो कसा आहे जी? साध्या भाव व्याप्य आहे का साध्य व्याप्य आहे? साध्या भाव व्याप्य आहे. पर्वतो वन्यमान धूमान या ठिकाणी पर्वत विशेषक, पर्वताच्या ठिकाणी धूमाचं ज्ञान होतं, पण कसं? वन्य व्याप्य धूम असं ज्ञान होतं. म्हणजे साध्य व्याप्य हेतू असं ज्ञान होतं. बरोबर? इथं सुद्धा ज्ञान झालंय. कोणतं? की पक्षाच्या ठिकाणी हेतू आहे, पण तो हेतू कसा? साध्या भावाच्या व्याप्तीने व्याप्त. साध्य व्याप्य नाही, साध्या भाव व्याप्य. कसा हेतू? साध्या भाव व्याप्य. मग बघा. तथाच पक्ष विशेषक. पक्ष आहे विशेष ज्यामध्ये. पक्ष विशेषक साध्या भाव व्याप्य हेतू प्रकारक ज्ञानात असं ज्ञान झालं आता आहे की नाही? कसं? पक्ष विशेषक साध्या भाव व्याप्य प्रकारक हेतू आहे की नाही? मग म्हणजे काय? शब्द आहे की नाही? नित्यत्वा भाव व्याप्य कृतकत्ववान हे ज्ञान झालं. शब्द नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान. बोला. शब्द व्याप्य नित्यत्वाभाव त्याचा व्याप्य कोण? कृतकत्व. आणि ते कृतकत्ववाला आहे कोण? शब्द. कळलं की नाही? काय ज्ञान झालं? बोला. शब्द नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान आहे की नाही? हे ज्ञान झालं.
या ज्ञानामध्ये विशेष्य कोण आहे? पर्वत हे शब्द. विशेष्य कोण आहे? शब्द विशेषक म्हणजेच पक्ष विशेषक. कारण शब्द आपला कोण आहे इथं? पक्ष आहे की नाही. आणि प्रकार कोण आहे इथं? हेतू. पण तो हेतू कसा? नित्यत्वाभाव व्याप्य. कसा जी? नित्यत्वाभाव व्याप्य. बरोबर आहे की नाही. असं ज्ञान झालं आहे. आता काय ज्ञान झालं? शब्द नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान हे ज्ञान झालं. बरोबर आहे की नाही. आता असं ज्ञान झाल्यामुळे आहे की नाही काय होईल? अनुमिती उत्पन्न होईल का? आता नाही होणार. पंक्ती पापडे तथाच पक्ष विशेषक साध्याभाव व्याप्य हेतु प्रकारक ज्ञानात मिळालं. पक्ष विशेषक साध्य प्रकारक अनुमिती प्रतिबंध फलम. अनुमितीचा प्रतिबंध झाला. कशी? पक्ष विशेषक साध्य प्रकार म्हणजे शब्द नित्य अशी अनुमिती आता उत्पन्न होणार नाही. समजा जर झाली असती कोणती अनुमिती? शब्द नित्य पक्ष साध्यवान आहे की नाही. पक्ष कसा असतो? साध्यवान. पर्वत वन्यमान ही अनुमिती. तसं इथं अनुमिती काय उत्पन्न होऊ शकली असती? शब्द नित्य. शब्द नित्य. शब्दाच्या ठिकाणी नित्यत्वाच अनुमिती झाली असती जर होऊ शकली असती तर त्या अनुमितीमध्ये विशेष्य कोण? शब्द. आणि प्रकार कोण? नित्यत्व. पण आता ही अनुमिती उत्पन्न होऊ शकेल का? का बरं होऊ शकणार नाही? जर आपल्याला ज्ञान झालं असतं कसं? शब्द नित्यत्व व्याप्य कृतकत्ववान. जर असं ज्ञान झालं असतं कसं? शब्द नित्यत्व व्याप्य कृतकत्ववान म्हणजे काय? नित्यत्वाचा व्याप्य जो कृतकत्ववाला आहे कोण? शब्द. व्याप्य जर कृतकत्व त्याच्या ठिकाणी आहे तर त्या कृतकत्वाचं व्यापक नित्यत्व तिथं असणारच. नित्यत्वाचं ज्ञान झालं असतं आणि मग अनुमिती झाली असती कोणती? शब्द नित्य. पण गंमत ही झाली की आपल्याला ज्ञान झालं पण जसं पाहिजे तसं झालं नाही. कसं पाहिजे होतं आपल्याला? शब्द नित्यत्व व्याप्य कृतकत्ववान असं ज्ञान व्हायला पाहिजे होतं. पण तसं झालं का? नाही झालं. मग कसं झालं? शब्द नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान. कृतकत्ववान आहे शब्द. पण कृतकत्व जर आहे तिथं तर ते कृतकत्व कशाला सिद्ध करून देईल? आपल्यापेक्षा व्यापकाला. मग कृतकत्वापेक्षा व्यापक कोण इथं? नित्यत्वाभाव. नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान शब्दाचं ज्ञान झालं ना. मग कृतकत्व ज्ञान कुणाचं करून देऊ शकतं? फार तर नित्यत्वाच्या अभावाचं. मग शब्दाच्या ठिकाणी नित्यत्वाचा अभाव निश्चित झाला तर शब्द नित्य नित्य अशी अनुमिती होईल का? नाही. अनुमितीचा काय झाला? प्रतिबंध. ध्यान द्या. उदाहरणाने समजवतो. पर्वत वन्यमान धूमात स्थल आहे. काय जी? पर्वत वन्यमान धूमात. बरोबर. या ठिकाणी अनुमिती उत्पन्न होते. जी अनुमिती उत्पन्न होते त्या अनुमितीचा आकार काय? पर्वत वन्यमान. काय जी? पण ही अनुमिती केव्हा उत्पन्न झाली? ती अनुमिती उत्पन्न होण्याच्या अगोदर एक परामर्श रूप ज्ञान आपल्याला उत्पन्न झालं आहे. कसं? वन्नी व्याप्य धूमवान पर्वत. वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत हे ज्ञान झालं आहे. आणि म्हणून अनुमिती झाली कोणती? पर्वत वन्यमान. वन्नी व्याप्य धूमवान पर्वत याच्या ऐवजी समजा आपल्याला ज्ञान झालं असतं वन्याभाव व्याप्य. वन्याभाव व्याप्य धूमवान पर्वत असं जर ज्ञान झालं असतं तर पर्वतो वन्यमान ही अनुमिती उत्पन्न झाली असती का? कळलं? तसं इथं सुद्धा शब्द नित्य ही अनुमिती उत्पन्न झाली असती. पण ती अनुमिती उत्पन्न होण्याच्या अगोदर जर आपल्याला ज्ञान झालं असतं तर कसं? शब्द नित्य शब्द नित्यत्व व्याप्य कृतकत्ववान असं ज्ञान झालं असतं.
पण ज्ञान कसं झालं आहे? शब्द नित्यत्वाभाव व्याप्य कृतकत्ववान असं ज्ञान झालंय आहे की नाही. त्यामुळे कृतकत्व जरी तिथं आहे हे ज्ञान झालं, पण ते कृतकत्व सिद्ध करील कुणाला? नित्यत्वाभावाला. कारण कृतकत्वापेक्षा व्यापक कोण आहे? नित्यत्वाभाव आहे की नाही. म्हणून शब्द नित्य ही अनुमिती उत्पन्न होऊ शकत नाही. लक्षात आलं? पंक्ती पहा. तथाच पक्ष विशेषक सापडली पंक्ती. पक्ष विशेषक साध्या भाव व्याप्य. पक्ष विशेषक म्हणजे पक्ष आहे विशेष, आणि ज्ञान काय झालं? साध्या भाव व्याप्य हेतू. हेतु साध्या भाव व्याप्य. साध्य नित्यत्व, साध्या भाव नित्यत्व भाव, साध्या भाव व्याप्य नित्यत्व भाव व्याप्य, साध्या भाव व्याप्य हेतू नित्यत्व भाव व्याप्य कृतकत्व हेतू. हेतू प्रकारक ज्ञानात हेतू आहे प्रकार जिथं असं ज्ञान झालं आहे, आणि कृतकत्ववान शब्द. पक्ष विशेषक साध्या भाव व्याप्य हेतू प्रकार ज्ञानात असं ज्ञान झाल्यामुळे पक्ष विशेषक साध्य प्रकारक अनुमिती प्रतिबंध फल. पक्ष विशेषक साध्य प्रकारक अनुमिती होऊ शकत नाही. जसं पर्वतो वन्यमान ही अनुमिती कशी आहे? पक्ष विशेषक पर्वत विशेषक वन्य प्रकारक अनुमिती आहे. पर्वतो वन्यमान. तसं शब्द नित्य ही अनुमिती सुद्धा कशी असेल? पक्ष विशेषक साध्य प्रकारक. पण अशी अनुमिती उत्पन्नच होणार नाही. चला, पक्ष विशेषक साध्य प्रकारक अनुमिती प्रतिबंध फलम. लक्षात आलं? एवढं कळलं की नाही? चला पुढे. हे झालं विरुद्धाचं चिंतन. ठीक, पुढे पहा. पुढे काय वाचा? एवं सत प्रतिपक्षे अपि. म्हणजे जसं विरुद्धाच्या ठिकाणी आहे की नाही? काय आहे विरुद्धाच्या ठिकाणी बरं? साध्याच्या व्याप्तीने हेतू व्याप्य नाहीये, अपितु साध्या भावाची व्याप्ती आहे. कुठं? हेतूच्या ठिकाणी. तसंच सत्प्रतिपक्षाच्या ठिकाणी पण तसंच आहे. तिथला सुद्धा हेतू साध्याच्या व्याप्तीने व्याप्त नाहीये, अपितु साध्या भावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे. म्हणजे मग जर असं असेल तर याच्यातून त्याच्यात फरक काय आहे की नाही? देतात बघा. एवं सत्प्रतिपक्षे अपि. अशाच रीतीने सत्प्रतिपक्षाच्या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे दोन्हीत फरक काय सांगतात? विरुद्ध सत्प्रतिपक्षयोः विशेषः तु विरुद्ध हेतोः एकत्वेन सत्प्रतिपक्ष हेतोः द्वित्वेन च ज्ञातव्य. एवढाच फरक आहे. विरुद्ध आणि सत्प्रतिपक्ष याच्यात अंतर काय? विरुद्ध जो हेतुभास आहे ना, तिथं तो एकच हेतू आहे की नाही, आणि तो साध्या भावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे. बरोबर. सत्प्रतिपक्षाच्या बाबतीत तसं नाही. तिथं दोन वेगवेगळे हेतू असतात. काय जी? दोन वेगवेगळे हेतू असतात. दोघांचं साध्यही वेगवेगळं असतं. बरोबर. परंतु ह्या हेतूचं जे साध्य, त्या साध्याच्या अभावाने व्याप्तीवाला दुसरा हेतू, आणि त्या हेतूचं जे साध्य, त्या साध्याचा जो अभाव, त्याच्या व्याप्तीने हा हेतू व्याप्त. असला फरक आहे. कुठं? तिथं. तात्पर्य काय? तिथं दोन हेतू आहे, इथं एक हेतू आहे. हा दोन्हीतला फरक कळलं? पंक्ती पहा. एवं सत्प्रतिपक्षे अपि विरुद्ध सत्प्रतिपक्षयोः विशेष. विरुद्ध आणि सत्प्रतिपक्ष यांच्यामध्ये विशेष. विशेष म्हणजे भेद, अंतर काय आहे ते सांगतात. विरुद्ध सत्प्रतिपक्षयोः विशेषः तु विरुद्ध हेतोः एकत्वेन. विरुद्ध हेतू कसा आहे? एकच आहे. आणि सत्प्रतिपक्ष हेतोः द्वित्वेन च ज्ञातव्य. तिथं दोन हेतू आहेत. कळलं? चला पंक्ती. साध्या भाव व्याप्य लक्षण करता येतात सत्प्रतिपक्षाचं. मूळमध्ये पुढे येणारच आहे, पण इथं दिलंय साध्या भाव व्याप्य प्रतिहेतुमत पक्ष सत्प्रतिपक्ष. बोला. साध्या भाव व्याप्य प्रतिहेतुमत पक्ष. वाचा पुन्हा. साध्या भाव व्याप्य प्रतिहेतुमत पक्ष सत्प्रतिपक्ष. हा, साध्या भाव व्याप्य. साध्या भावाच्या व्याप्तीवाला तो पण आहे, पण कसा? प्रतिहेतुमत. प्रतिहेतु मतलब
दुसरा हेतू, याच्या विरोधी हेतू दुसरा हेतू, वाला पक्ष, हे झालं सत्प्रतिपक्ष. उदाहरण घेणार आहे. साध्याभाव व्याप्य प्रतिहेतुमत पक्ष सत्प्रतिपक्ष इति यावत. ठीक आहे जी. आणखी स्पष्टीकरण करतायत. सत्प्रतिपक्षे द्वौ हेतू विरुद्धे एक हेतू इति भाव. विरुद्ध ठिकाणी एकच हेतू आहे आणि सत्प्रतिपक्ष बाबतीत दोन हेतू आहे. हा मोठा फरक आहे. पुढे काय? साध्याभाव साधक हेतु साध्य साधकत्वेन उपन्यस्तः इति असामर्थ्य सूचनम अपि. हा जो विरुद्धचा आपली चर्चा चालू आहे ना, शब्द नित्य कृतकत्व है ना, तर साध्याभाव साधक हेतू, तिथला जो हेतू आहे कृतकत्व हेतू, तो कशाला सिद्ध करू शकतो? साध्याभावाला सिद्ध करू शकतो. पण लीला कशा करता? साध्याला सिद्ध करण्याकरिता. अर्थात त्याच्या ठिकाणी ती सामर्थ्य नाही. कशाचं? साध्याला सिद्ध करण्याचं. ठीक आहे ना. असामर्थ्य सूचित झालं. पंक्ती पहा. साध्याभाव साधक हेतू अर्थात साध्या भावाला सिद्ध करणारा हेतू साध्य साधकत्वेन म्हणजे साध्याची सिद्धी करण्याकरिता उपन्यस्त लिखित इति असामर्थ्य सूचनम अपि. याच्यावरून काय झालं? ते हेतू ठिकाणी काय आहे? असामर्थ्य आहे. हे पण सूचित झालं. कळला तर चला. आता मूळ मध्ये सत्प्रतिपक्षाचं चिंतन झालं. पुढे यस्य साध्याभाव साधकम हेत्वंतरम विद्यते सह सत्प्रतिपक्षः. बोला. साध्याभाव साधकम हेत्वंतरम यस्य सत्प्रतिपक्षः. यथा शब्द नित्य श्रावणत्वात् शब्दत्ववत्. यथा शब्द नित्य श्रावणत्वात् शब्दत्ववत्. शब्द अनित्य कार्यत्वात् घटवत् इति. शब्द नित्य कार्यत्वात् घटवत् इति. ठीक आहे जी. ध्यान द्या. यस्य साध्याभाव साधकम म्हणजे ज्या हेतूच्या साध्याच्या अभावाला सिद्ध करणारा हेत्वंतरम विद्यते, दुसरा हेतू विद्यमान असतो आहे, त्याला म्हणायचं काय? थोडक्यात काय? एक कोणता तरी हेतू घेतला, तो त्याचा साध्य सिद्ध पक्षाच्या ठिकाणी जो हेतू दिलाय आपण साध्य सिद्ध करण्याकरिता, त्या हेतूचं जे साध्य त्या साध्याच्या अभावाला सिद्ध करण्याकरिता त्याच पक्षाच्या ठिकाणी जर दुसरा हेतू असेल तर काय म्हणायचं त्याला? कळलं? उदाहरण बघा. शब्द दोन अनुमान इथं. शब्द नित्य श्रावणत्वात हे एक स्थल आहे. इथं पक्ष शब्द, साध्य नित्यत्व, हेतू श्रावणत्व, दृष्टांत शब्दत्व. हा काय झाला? पक्ष कोण आहे? शब्द आहे. साध्य काय आहे? नित्यत्व आहे. बरोबर. आणि हेतू श्रावणत्व. श्रावणत्व म्हणजे काय? श्रोत्र इंद्रियजन्य प्रत्यक्षत्व. श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे प्रत्यक्ष होणं म्हणजेच काय? श्रावणत्व. तर शब्दाच्या ठिकाणी श्रावणत्व आहे की नाही? आहे. श्रोत्रेंद्रियाद्वारे प्रत्यक्ष होतो कोण? शब्द. नित्य श्रावणत्वात् शब्दत्ववत्. हे एक अनुमान झालं. ठीक. पुढचं अनुमान. शब्द अनित्य कार्यत्वात् घटवत्. या अनुमानामध्ये पक्ष शब्द बरोबर, पक्ष साध्य अनित्यत्व. साध्य काय आहे? अनित्यत्व. हेतू काय आहे? दृष्टांत. तर दोन्ही ठिकाणी पक्ष एक आहे की नाही? शब्द पहिल्या अनुमानात साध्य काय आहे? नित्यत्व. दुसऱ्या अनुमानात साध्य काय आहे? अनित्यत्व. परस्पराचा अभाव झाला की नाही? नित्यत्वाचा अभाव म्हणजे अनित्यत्व, अनित्यत्वाचा अभाव म्हणजे नित्यत्व. पहिल्या अनुमानामध्ये हेतू काय आहे? श्रावणत्व. दुसऱ्या अनुमानामध्ये हेतू काय आहे? कार्यत्व. श्रावणत्व हेतूचं साध्य काय आहे? नित्यत्व. ध्यान द्या. श्रावणत्व हेतू साध्य काय आहे? नित्यत्व. त्या नित्यत्वाचा अभाव म्हणजेच अनित्यत्व. आणि त्या अनित्यत्वाला सिद्ध करण्याकरता दुसरा हेतू बसला आहे. कोणता? कार्यत्व. पक्ष तर एकच आहे आणि म्हणून हे कशी झाले? परस्पर. तसंच इकडून कार्यत्व हेतूचं साध्य काय आहे? अनित्यत्व. अनित्यत्वाचा अभाव काय? नित्यत्व. आणि त्या नित्यत्वाला सिद्ध करण्याकरता दुसरा हेतू तयार आहे. कोणतं? ते कसे झाले? सत्प्रतिपक्ष.
हा त्याच्या अभावाला सिद्ध करतोय तर हा त्याच्या अभावाला सिद्ध करतोय. श्रावणत्व नित्यत्वाला सिद्ध करायला निघाला अर्थात आणि कार्यत्व हेतूच्या अभावाला. कार्यत्व हेतूच्या अभावाला आणि कार्यत्व हेतू सिद्ध करायला निघाला कशाला? अनित्यत्वाला अर्थात नित्यत्वाच्या अभावाला. आहे की नाही? म्हणजेच श्रावणत्व हेतूच्या अभावाला. कळलं की नाही? मग आता याला काय म्हणायचं? सत्प्रतिपक्ष. काय म्हणायचं जी? सत्प्रतिपक्ष आहे. लागलं दोन विरोधी हेतू आहे. तर शब्द अनित्य श्रावणत्वात शब्दत्ववत, शब्द अनित्य कार्यत्वात घटवात. कळलं? इथं दोन हेतू आहे आणि विरुद्धाच्या बाबतीत तिथं एकच हेतू आहे. मग आता इथं श्रावणत्व हेतू सुद्धा कसा आहे? अनित्यत्वाने व्याप्य आहे. नित्य श्रावणत्व हेतू साध्य काय आहे? नित्यत्व आहे की नाही? नित्यत्वाचा अभाव काय? अनित्यत्व. जिथं जिथं श्रावणत्व आहे की नाही तिथं तिथं अनित्यत्व म्हणजे काय? आणि पुन्हा कार्यत्व हेतू साध्य काय आहे? अनित्यत्व. कळलं की नाही? परस्पराच्या अभावाला सिद्ध करण्याकरिता हेतू निघाले आहे. साध्याच्या व्याप्तीने व्याप्त होण्याच्या ऐवजी काय झाले? साध्या भावाच्या व्याप्तीने व्याप्त आहे. अर्थात हे काय झालं? सत्प्रतिपक्ष. एकच असता तर विरुद्ध, पण दोन असल्यामुळे सत्प्रतिपक्ष. लक्षात आलं जी? चला तर झालंय सत्प्रतिपक्ष चिंतन. त्याच्यानंतर पुढे आहे काय? असिद्ध. ठीक आहे जी? असिद्धाचे किती प्रकार आहेत? असिद्ध त्रिविधः. आश्रया सिद्ध, स्वरूपा सिद्ध, व्याप्यत्वा सिद्ध च इति. ठीक, सरळ आहे. त्यात पहिला आश्रया सिद्ध, त्याचं पाहू आता. आश्रया सिद्धो यथा. आश्रया सिद्धो यथा. गगनारविंदम सुरभि अरविंदत्वात्. गगनारविंदम सुरभि अरविंदत्वात्. सरोजारविंदवत्. सरोजारविंदवत्. अत्र गगनारविंदम आश्रयः. अत्र गगनारविंदम आश्रयः. स च नास्ति एव. स च नास्ति एव. ठीक आहे जी? पंक्ती पहा. उदाहरण दिले आहे. गगनारविंदम. अरविंद शब्दाचा अर्थ आहे कमल. अरविंद म्हणजे काय? कमळ किंवा फुल कोणतं पण. गगनारविंदम गगनीय कमल. आकाशाला कमल किंवा आकाशाला फुलं असतं का? नसतं. पण केलं एखाद्या अनुमान, काय सुंदर फुल दिसतंय वा. गगनारविंदम सुरभी. सुरभी सुगंधी. का? अरविंदत्वात्. आहे की नाही? यत्र यत्र अरविंदत्वम तत्र तत्र सुरभित्वम. अनुमान केलं. पण इथं साध्याची सिद्ध जिथं करत आहे तो आश्रय आहे का? गगनारविंद नावाची काही वस्तूच म्हणजे याला काय म्हणायचं? एकदम सरळ. अत्र गगनारविंदम आश्रय सच न्यायबोधिनी पहा. आश्रया सिद्ध इति. आश्रया सिद्धीर नाम. आश्रया सिद्धी म्हणजे काय? पक्षतावच्छेदक विशिष्ट पक्षा सिद्धी. बोला. पक्षतावच्छेदक विशिष्ट पक्षा सिद्धी. ठीक आहे ना? बघा इथं मूळमध्ये गगनारविंदम सुरभी अरविंदत्वात् या ठिकाणी पक्ष कोण आहे? गगनारविंदम. पक्ष कोण आहे? गगनारविंद. त्या अरविंदाचा पक्षतावच्छेदक धर्म कोण आहे? गगनीयत्व. काय आहे? गगनीयत्व अर्थात गगनजन्यत्व. गगनारविंदमचा अर्थ आहे गगनजन्यत्व. तर गगनजन्यत्व रूप पक्षतावच्छेदक धर्म तिथं आहे का? जसं पर्वतो वन्यमान धुमात पक्ष पर्वत. पक्षतावच्छेद धर्म पर्वतत्व. काय आहे? पर्वतत्व. आहे की नाही? तसं इथं पक्ष कोण आहे? गगनारविंदम. आहे की नाही? तर गगनारविंदम इथं जी पक्ष आहे त्याच्या ठिकाणी पक्षतावच्छेदक धर्म कोण? गगनारविंदत्व म्हणजेच गगनीयत्व म्हणजेच गगनजन्यत्व. तर गगनारविंदत्व नावाचा धर्म त्या ठिकाणी आहे का? नाही आहे. म्हणजे पक्षाच्या ठिकाणी आहे की नाही पक्षतावच्छेद धर्माने विशिष्ट पक्ष नसणे त्यालाच म्हणायचं आश्रया सिद्ध. पंक्ती दिली आहे बघा. आश्रया सिद्धीर नाम. आश्रया सिद्धी म्हणजे काय? पक्षतावच्छेद. सापडलं? पक्षतावच्छेद धर्म. पक्षतावच्छेदकाने काय घ्यायचं?
पक्षतावच्छेदक धर्म. पक्षताव जसं पर्वतत्वावच्छिन्न पर्वतत्व विशिष्ट पर्वत आहे की नाही, पर्वतत्वावच्छिन्न पर्वत आहे की नाही, म्हणजेच पर्वतत्व विशिष्ट पर्वत झाला. तसं गगनार विंदत्व विशिष्ट गगनार विंद आहे का, तेच दिले. आश्रया सिद्धीर नाम पक्षतावच्छेदक विशिष्ट पक्ष असिद्धी. पक्षतावच्छेदक धर्माने युक्त पक्षची असिद्धी, पक्ष नसणे म्हणजेच काय, आश्रया सिद्धी. यथेती अत्र अरविंदे है की नाही, सापडली पंक्ती. अत्र अरविंदे म्हणजे पक्षभूत जो अरविंद आहे त्या अरविंदाच्या ठिकाणी गगनीयत्वाभावे निश्चिते. अरविंद ठिकाणी काय झालं, गगनीयत्वाचा अभावाचा निश्चय झाला असता गगनीयत्व विशिष्ट अरविंद अरविंदे गगनीयत्व विशिष्ट अरविंदाच्या ठिकाणी सौरभ्य अनुमिती प्रतिबंध. सौरभ्य म्हणजे सुरभतेची अर्थ सुगंधित्वाची काय होणार नाही, अनुमिती होणार नाही. कारण अनुमिती होण्याकरिता पक्ष तर असला पाहिजे ना, पक्षच नाहीये तिथे तुम्ही सुगंधित्वाची अनुमिती कशी काय करणार, अर्थात अनुमितीचा काय झाला, प्रतिबंध झाला. पंक्ती कळली बघा. अत्र अरविंदे गगनीयत्वाभावे निश्चिते, गगनीयत्वाचा अभाव आहे तिथं असा निश्चय झाला असता गगनीयत्व विशिष्ट अरविंदे गगनीयत्व विशिष्ट अरविंदाच्या ठिकाणी सौरभ्य म्हणजे सुगंधित्व अनुमिती प्रतिबंध याच्या अनुमितीचा काय झाला, प्रतिबंध झालं. चला पुढे. आता स्वरूपा सिद्ध. स्वरूपा सिद्धो यथा स्वरूपासिद्धो यथा शब्दः गुणः चाक्षुषत्वात् शब्दः गुणः चाक्षुषत्वात् रूपवत् इति. रूपवत् इति. अत्र चाक्षुषत्वं शब्दे नास्ति, अत्र चाक्षुषत्वं शब्दे नास्ति, शब्दस्य श्रावणत्वात्. शब्दस्य श्रावणत्वात्. बघा आता, स्वरूपा सिद्ध यथा म्हणजे स्वरूपतःच हेतू तिथं नसणं त्याला म्हणायचं काय, स्थळ दिलं आहे. शब्द गुण चाक्षुषत्वात्. पक्ष शब्द, साध्य गुणत्व, हेतू चाक्षुषत्व, पक्ष शब्द. पक्षाच्या ठिकाणी हेतू असला पाहिजे की नाही, पक्ष कोण येतं, शब्द. त्याच्या ठिकाणी चाक्षुषत्व आहे का, नाही आहे. चाक्षुषत्व आहे का नाही, मग काय पक्ष शब्दाच्या ठिकाणी काय श्रावणत्व आहे. श्रोत्रजन्य प्रत्यक्षाचा विषय आहे कोण, शब्द. चाक्षुषत्व चक्षुषद्वारे शब्दाचं प्रत्यक्ष होत नाही. चला. शब्द गुण चाक्षुषत्वात् रूपवत् इति. अत्र चाक्षुषत्वं शब्दे चाक्षुषत्व धर्म नाही कुठं, का बरं, शब्दस्य पंक्ती पहा न्यायबोधिनी. स्वरूपा सिद्ध इति. स्वरूपा सिद्धीर्नाम पक्षे हेत्व भाव. सरळ. स्वरूपा सिद्धी म्हणजे काय, पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव. बरोबर. पुढे तथाच हेत्वाभाव विशिष्ट पक्ष ज्ञानात. ज्ञान काय झालं आहे, हेतूच्या अभावाने विशिष्ट आहे कोण, पक्ष. कसा आहे पक्ष, हेतूच्या अभावाने म्हणजे हेतूचा अभावच त्या ठिकाणी बसला आहे, हेतू नाही, हेतूचा अभाव. हेत्वाभाव विशिष्ट पक्ष ज्ञानात. मग काय होईल, पक्ष विशेषक हेतु प्रकारक परामर्श अनुपपत्त्या. परामर्श प्रतिबंध फला. परामर्श उत्पन्न होणार नाही. ध्यान द्या. वन्य व्याप्य धूमवान अयम पर्वत हा परामर्श उत्पन्न होतो की नाही, धूमवान पर्वत म्हणजे हेतूवाला पक्ष परामर्श झाला. पण इथं आता काय झालंय, अरे पक्ष तिथे हेतूच नाहीये. हेतूच नाही म्हटल्यानंतर साध्य व्याप्य हेतुमान पक्ष असं ज्ञान होईल का उत्पन्न, नाही. हेतूच नाही तिथं, हेतूचा अभावाचा निश्चय झाला आहे. अर्थात परामर्श ज्ञान उत्पन्न होणार नाही. प्रतिबंध कुणाचा झाला, परामर्शाचा. कळलं पंक्ती बघा पुन्हा. तथाच हेत्वाभाव विशिष्ट पक्ष ज्ञानात. कळली. हेतूच्या अभावाने विशिष्ट हेतूच्या अभावाने युक्त पक्ष आहे असं ज्ञान झालं असता पक्ष विशेषक हेतू प्रकारक. पक्षाच्या ठिकाणी हेतू प्रकारक परामर्श अनुपपत्त्या. परामर्श उत्पन्न होणार नाही. त्यामुळे परामर्श प्रतिबंध प्रतिबंध कशात झाला, परामर्शात झाला. आहे की नाही. चला झालं हे, कळली ना पंक्ती. पुढे काय आहे आता,
आता व्याप्यत्वा सिद्ध आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य